साश्टीन कोळसो आनीक डबल ट्रॅकिंग गाजता ह्या दिसांनी. आनी आयच्यान गोंयचे सायबाची फेस्ताची नोवेना म्हळ्यार सेंट फ्रांसीस झेवियर फिस्ट जे जाता ताची नोवेना आयच्यान सुरवात जाल्ली आहा. आनीक न्यूज अशी मेळटा की 20 तारखेक म्हळ्यार 4 दीस पयलीं टाउन एंड कंट्री प्लॅनिंग बोर्डाचे मिटिंगेक एक एजेंडा आयटम आशिल्लो. आनी एजेंडा आयटम असो आशिल्लो की कदंबा प्लॅटो प्लॅनिंग एरिया म्हणून जी आसा ग्रेटर पेडणेम पिडियेची ही प्लॅनिंग एरिया एक्सटेंड करून ती प्लॅनिंग एरिया अप टू खोर्ली विलेज बाउंड्री म्हळ्यार इनसायड एला विलेज असो करपाचो सरकाराचो प्रयास आसा. सरकाराचो एक प्रपोजल आसा. हो प्रपोजल ग्रेटर पेडणेम पिडियेंतल्यान आयलो आसतलो. हांव मंत्री आसतना खूब अश्यो लॉबीज आशिल्ल्यो जांकां हे सगळे ग्रेटर पेडणेम पिडियेचे चड करून कदंबा प्लॅटोचेर एक्सपान्शन करपाचो विचार आशिल्लो. लोकांनी ऑब्जेक्शनां केल्ली आनी आमी अशें डिसिजन घेतिल्लें की 150 मीटर width from the side of the road, from the center of the road, 150 meter, and 1 kilometer in Baikini. Only 1 kilometer in Baikini. तितले म्हणजे ग्रेटर पेडणेम पिडियेची बाउंड्री आसतली. म्हणजे एला विलेजीन आमी भितर वचूंक ना, खोर्ली विलेज बाउंड्री कडेन तरी आमी वचूंकच ना. हे आतां हे सायडीन बोवाळ चालू आसतना कोळशाचो आनी डबल ट्रॅकिंगाचो सरकार सगळे सायडीन लूट मारपाक सरकाराची चालू आहा. हो एक व्हडले स्कॅम हे 1000 कोटी रुपयांचे स्कॅम आसतले मिनिमम. कित्याक सगळे दिल्लीवाल्यांनी थंय जमनी घेतिल्ल्यो आहा आनी सगळ्यांक बिल्डिंग्यो व्हड काडल्या. आयच्या टाउन प्लॅनिंग कायद्या प्रमाणे ह्या ओल्ड गोवा विलेजीन 9 मीटर मेरेन बिल्डींग बांदूंक मेळटा. म्हळ्यार फक्त सेटलमेंट झोन तुज्या थंय चलता. फाल्यां जर प्लॅनिंग एरिया एक्सटेंड जालो, आयचो सरकाराचो प्रपोजल आसा त्या प्रमाणे प्लॅनिंग एरिया जर एक्सटेंड जाली जाल्यार C1 झोन म्हणटा तो येतलो. C1 झोन म्हणल्यार बिल्डींग 30 मीटर मेरेन बांदूंक मेळटली. हांवें जी इन्क्वायरी केल्या हे प्रपोजलाची ताचेर अशें कळटा की हो प्रपोजल कॅथॅड्रल म्हणजे आहा जंय सेंट फ्रांसीस झेवियराक दवरलेलो आहा ताजे कडच्यान 100 मीटर मेरेन हो ही ग्रेटर पेडणेम पिडियेची बाउंड्री हाडपाचो सरकाराचो प्रयत्न आहा. हाचो अर्थ असो जाता की दुबय वचपी हे जे कोण आसात हे ओल्ड गोवाचे दुबय करूंक सोदतात. आनीक अशें दिसता की ओल्ड गोवाची एक वर्ल्ड हेरिटेज युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर म्हणून जे मानलें जाता. ह्यो ज्यो इगर्ज्यो आहा ह्यो सगळ्यो इगर्ज्या परस व्हडल्यो बिल्डिंग्यो येतल्यो. आनीक हे जे गार्बेज ट्रिटमेंट प्लांट बायगणी जे हाडटात आनी लोकांक अशें जे सांगतात की पणजेकारां खातीर हे प्लांट थंय व्हरतात म्हणून. आतां असो एक प्रश्न आयला की बाबा ही एक नवी सिटी जी डेव्हलप करून सोदता सरकार ओल्ड गोवा हे प्लांट ते सिटी खातीर काय कितें प्रोपोज्ड सिटी खातीर गार्बेज ट्रिटमेंट प्लांट येता काय कितें हे पणजेकारां खातीर बी काय न्ही. हे प्लांट अशें दिसता की नवी जी सिटी करपाचें जे हे स्कॅम सरकाराचे लेटस्ट आहा ते स्कॅमा खातीर हे प्लांट करपाचो सरकाराचो प्लॅन आहा. म्हणटकर हांव गोंयकाराक चतूर करूंक सोदता. चड करून कित्याक गोंयचे सायबाक
सगळे गोंयकार मानतात, हिंदू क्रिस्तांव सगळे लोक मानतात. ताची नोवेना आयच्यान सुरवात जाल्ली आहा. थोड्या दिसांनी फेस्त आसतलें. ह्या दिसांनी सरकार ओल्ड गोवा म्हणटा तें कंप्लीट कवर करून एक मॉडर्न सिटी करपाचें सरकाराचो प्रयत्न आहा. सगळे गोंयकारांनी हे ओपोज करपाची गरज आहा. नाजाल्यार हेरिटेज आनी कन्जर्वेशन म्हणटा तें गोंयांत उचेंच ना. खंयचेच रिलिजियस सिग्निफिकन्स आशिल्ल्या जाग्याक अर्थ उंचो ना. म्हणटकच म्हाका दिसता की डिव्हलपमेंटाच्या नांवान जे आज राजकारण थोडे करतात की पीपल शुड नॉट अपोज डिव्हलपमेंट प्रोजेक्ट्स. डिव्हलपमेंट कसलो? जेन्ना आपली हेरिटेज आपण काबार करता जाल्यार कसलो डिव्हलपमेंट? आता लेट अस टॉक अबाउट डबल ट्रॅकिंग सरकार डिफेंड करता. आज बीजेपीचे स्पोक्समॅनांनी म्हणिल्लें आहा की हो डिव्हलपमेंट प्रोजेक्ट आनी लोकांनी उगीच ओपोज करूंक जायना. आता लोकांनी उगीच जर ओपोज केले जाल्यार काल फिलिप नेरी रॉड्रिग्जान कितें सांगलें लोकांक की आय एम ओपोज टू दीस, आय एम ओपोज टू डबल ट्रॅकिंग. सो हें कितें? हें दोन तोंडान कशें उलयता तें सरकार लोकांक कन्फ्यूज करूंक सोदता. आनी आनी एक वस्त म्हणल्यार अशी की सरकारान 150 कोटी रुपयाची डिमांड नोटीस JSWचे म्हणल्यार जिंदाल स्टील आनी पावराचे तांकां 150 कोटीची डिमांड नोटीस धाडल्या अशें म्हणून पेपराचेर न्यूज आयल्या. खूब जाणांनी चड करून थोडे व्हडले पत्रकारांनी वचून हे प्रमोद सावंताचे सरकाराचे डेअरिंग म्हणून सोशल मिडियाचेर वेलकम केल्ले. हें आमी पळयलां. आतां पयलें म्हणल्यार डिमांड नोटीस एक जेन्ना शोकॉज नोटीस जाता अंडर द स्टॅट्यूट्स द डिमांड नोटीस ऑटोमॅटिकली फॉलोज. इट इज नॉट समथिंग ग्रेट अजाप न्ही तें एक बाय द वे आपशीच जाता तें. कित्याक तुवें शोकॉज नोटीस तांकां काडल्या कित्याक तूं ट्रान्सपोर्टेशन सेस म्हणून लायला आनी हें ट्रान्सपोर्टेशन सेस तुवें दिवंक जाय म्हणून डिमांड नोटीस तुवें काडलें. व्हडले डेरिंगाची वस्त तातूंत कांय ना. पूण सत्य परिस्थिती अशी आहा की JSW इज चॅलेंजिंग द मेंटेनेबिलिटी ऑफ द मेन शोकॉज. तेंचे मेन शोकॉजूच धाडना, ताची मेंटेनेबिलिटीच JSW चॅलेंज करता. आनी ते अशें म्हणटा की आमी एक पयसो सरकाराक दिवपाना म्हणून. बिकॉज दीस इज नॉट अ स्टेट सब्जेक्ट, दीस इज अ सेंट्रल सब्जेक्ट. ट्रान्सपोर्टेशन सेस म्हणजे घालपाक सरकाराक रायटूच ना. आनी हायकोर्टान JSW खातीर आदलो सॉलिसिटर जनरल मुकुल रोहतगी रिप्रेझेंट करता. आनी गोंयचे 150 कोटी डिफेंड करपाक आनी हे कोल पोल्युशनाचे विरुद्ध उलोवपाक आमचो इजी थंय ना वचून एक ज्युनियर एडवोकेट थंय आहा. म्हाका अशें दिसता की म्हादयच्या विशयाचेर जें जालां तें हिस्ट्री इज रिपिटींग इटसेल्फ नाव. सेम सेटिंग जावन कोर्टा कडच्यान एक इन्स्टिट्यूशनलाइज मेकॅनिझम तयार जातलो अशें दिसूंक लागिल्लें आहा. आनी अशें आसतना कॉस्ट ऑफ पोल्युटींग द एनवायरमेंट जेन्ना क्लियर कट तातूंत क्वॉन्टिफाय जावंक ना आनी सरकार क्वॉन्टिफाय करूंक शकना, when that itself is in a subject matter of a petition in the court, how can the government support double tracking as a development project? हो माझो प्रश्न. मागीर तो कोण DGP काडून ताणें सर्टिफिकेट दिवप आनी कोणें उलोवप, these are all out of turn. ज्यांकां कॉन्स्टिट्युशनल रायट ना तांणी धमक्यो दिवपाक लोकांक तांचे ओपिनियन आमकां गोंयकारांक कोणाक वी विल नॉट टॉलरेट. ऑन द कॉन्ट्ररी असल्या ऑफिसांक बेगिनच्या बेगीन तांणी पडते व्हरून जाय because they are exceeding their brief. How can the DGP say this? कि development project में तुझी personal opinion है, you are not elected here. काय जाओ गोंयांत सेटल जाओ काय फाल्यां म्हणटा तूं वर्ल्ड वॉर क्या है, उसमें क्या है, थोड़ा एक बिल्डिंग आहे तो क्या होगा काय. सो ह्या लोकांची शाबादा आयकुपाक आमी हांगा येवंक ना. सो सरकाराक म्हाका दिसता सरकाराक गोंयकारांक सांगूंक सरकार विसरलें. आज प्रमोद सावंत सांगता हे कोणे दिगंबर कामतीन साहेब मारिल्ले, हे कोणे मारिल्ले कितें मारिल्ले तें आतां लोकांक नाका. फुडार कितें म्हजो पक्ष जाता अशें आहा की वी विल कंप्लिटली स्टॉप कोल ट्रान्सपोर्टेशन टू गोवा. हे जर मंगळूरा कर्नाटका बंद करूंक शकताले बिकॉज ऑफ पोल्युशन
गोंयकारांनी हे कित्याक अलाव करप? Why should Goans be sacrificed at the larger cause of some sort of a national development? Because it has nothing to do with us. आमचो कोल ब्लॉक जो हा तो तुम्ही विकलो मरे. आमचो कोल ब्लॉक जेन्ना तुम्ही विकला तेन्ना तुम्ही आनी कोल ट्रान्सपोर्टेशन करून थंय आमकां पावर जातली म्हणून कोणाक सांगता तुम्ही खबर? So it cannot be justified in any case. गोंयकारांक डबल ट्रॅकिंगाचो कांयच फायदो ना other than having to face and tolerate pollution. आमचे पुलमाव, आमचे लंग्स पोल्युशनाक एक्सपेरिमेंट करपाक दिवप इतले सोडून गोंयकारांक तातूंत आनी कांयच ताचो फायदो ना. पोल्युशनाक जे लंग कोणाचे स्ट्रॉंग आहा तो जितो उरतलो, जो कोण वीक आहा तो मरतलो. हे आमी वाचून पळयलेलें आहा. सो सरकाराक खंयच्याच तोंडान हे डबल ट्रॅकिंग डेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणून सरकाराक मेळना आनी रुलींग पार्टीक मेळना. डबल ट्रॅकिंग आनी कोल आर बोथ लिंक. कोलाचे सगळे लोक विरुद्ध आहा. बीजेपीचे कार्यकर्ते विरुद्ध आहा, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते विरुद्ध आहा. हिंदू लोक विरुद्ध आहा, क्रिस्तांव लोक विरुद्ध आहा, मुसलमान लोक विरुद्ध आहा. डबल ट्रॅकिंग दुसरो सब्जेक्ट न्ही. कोल आणि डबल ट्रॅकिंग एकूच. बोथ आर लिंक्ड. डबल ट्रॅकिंग जाता कोल भरपाक आणि ओर हाडपाक. ओर हाडपाक जर जाता जाल्यार आमचे लोकल ट्रान्सपोर्टर जे सावड्डे आहा, जे आज मेरेन आयन वरती हाडटाले ट्रकांतल्यान, तांचे हाजे दिसवाड्याचे कितें तांचे एम्प्लॉयमेंट आनी तांकां ऑपॉर्च्युनिटीज खंय उरतात. ट्रेनिंग जर सगळें जावपाचें आहा जाल्यार लॉजिस्टिक्स म्हणून जे गोंयकारांक फायदो जातालो तांचे कितें? सो हाजेर अशें दिसता की सरकार रडल्ले. सरकार फक्त आपली बॉल्सां भरपाक 20-20 मिनटांनी क्रिकेट मॅची भशेन सरकार गेम खेळटा. हें हांव सदां म्हणयता. ते सारके हिट आउट गेट आउट तांकां खबर आहा ते आउट जावपाचे आहा. जाता तितले पयशे करप हे लास्ट दिसांनी आनी गोंधळांत गोंधळ करप. आज कोल आनी डबल ट्रॅकिंग मेन इश्यू आसतना ओल्ड गोवाच ना करून उठप हें करपाक सरकार फुडें चल्ला. म्हज्या पक्षाचो डिमांड आहा फेस्ताचे पयलीं सरकारान डिक्लेअर करचें की स्टेटस को एज वॉज देयर व्हेन आय वॉज द मिनिस्टर ऑफ द बाउंड्रीज ऑफ द ग्रेटर पेडणें पीडीए शुड बी मेंटेन. ना जाल्यार सगळे जे भावीक आहात जे गोंय साहेबाच्या फेस्ताक वतले तांकां कळूंक जाय की हे सगळे डेव्हलपमेंट जो जाला थंय हो एक नवी सिटी तयार करपा खातीर जाला. इट इज नॉट फॉर एक्सपोजिशन और नॉट फॉर द सेक ऑफ प्रिजर्विंग अवर हेरिटेज. सरकाराक एक दुसरो एजेंडा आहा, एक डिवियस एजेंडा आहा आनी हो एजेंडा तांचो एक्सपोज जातलो. ना जाल्यार सरकारान बेगिनतल्या बेगीन डेप्युटी चीफ मिनिस्टर आनी टाउन प्लॅनिंग मिनिस्टर बाबू कवळेकरान स्टेटमेंट काडूंक जाय की आमी जे कन्सिडरेशनान घेतला एजेंडा आयटम तो आमी भायर उडयतले. म्हाका भितरल्यान कळ्ळां की तांचे भितर पसून जे कोण थोडे लोक आहा तांकां इल्ले बोर्ड आहा तांणी तांकां टॅक्निकली हो प्रपोजल कसो फिजिबल ना तोय सांगिल्ले आहा. एक म्हणल्यार युनिफॉर्मली 150 मीटर ना, दोनूय सायडीन युनिफॉर्मली 150 मीटर आसतलें आनी जाय थंय आपली बिल्डींग घेवपा खातीर मातशें भायर घे भितर जाय त्या भशेन केल्लें आहा. आनी जे हो गोंयचो आवाज बिवाज जे सगळे आशिल्ले आमच्या वेळार जे बोवाळ करताले ज्यांकां मान दिवन आमी तेन्ना विक्टोरिया फर्नांडीस म्हाका मेळपाक आयिल्ली. हांव तिका मेळपाक सकयल गेलो आनी तांकां मान दिवन आमी ग्रेटर पेडणें पीडीएची बॉर्डर सगळ्यो कट केल्यो आनी ते एक इस्टर गिफ्ट म्हणून लोकांक दिलें. आज फेस्ताची गिफ्ट कितें दिता तूं? जर खरें तुमी गोंयकाराचो सरकार हो सावंतवाडीचो जर सरकार न्ही हो जाल्यार हे गोंयचे साहेबाचे फेस्ताचे पयलीं क्लियर कट स्टेटमेंट काडून सांगचें की बाबा हे आमी हो प्रपोजल आमी ड्रॉप केला. हा क्वेश्चन ग्रेटर पणजी एरिया प्लॅनिंग एरिया ते वाडेदारी is it going to be much larger than the actual पणजी area? आता ग्रेटर पेडणें कितें आहा? आता ग्रेटर पेडणें आहा तालिगांव फुल्ली. तालिगांव आहा
part of Bamboli, मातशें ते नॉट गोइंग इन टू कुर्का विलेज. सो हयात बियात आमी घेऊन आसलेले तितलेच पयलींच मेन रस्तो आहा. आनी जीएमसी ते सुपर स्पेशालिटी जाला ताका एक फायदो जाला ग्रेटर पेडणेमाचो. पूण फायनली दॅट इज अ गव्हर्नमेंट प्रोजेक्ट. हायट मेळ्ळा आनी आमी तांकां स्पेशल परमिशनूय दिल्ली आहा अप टू 50 meters हायट दिवपाक. कित्याक एंटायर सुपर स्पेशालिटी एंड फॉर द होल स्टेट ऑफ गोवा हें येवचें न्हू. पूण तेन्ना खूब म्हजेरूय प्रेशर आशिल्लो की एक्सटेंड करची आनी तितलेंच लोकांचें ऑपोजिशनूय आशिल्लें. आतां पळोवंक जाता की ह्या महामारीन जेन्ना सेकंड वेव पॅन्डेमिकाची येता म्हणून सगळे लोक उलयतात. बॉम्बे, महाराष्ट्र इज आय थिंक गेटिंग रेडी फॉर ऑलमोस्ट अ लॉकडावन. अशे सिच्युएशनान प्लॅनिंग एरिया वाडोवप जेन्ना सगळे धंदे बंद पडल्यात, हांचे पीडीएचे आनी मंत्र्यांचे धंदे बंद ना, हांचे बरें चलना अशें म्हाका दिसता. ह्या दिसांनी सगळे ठप्प पडला तेन्ना हांचो गल्लो बरो सारको गरम आहा हें क्लियर कळटा. आनी दीस इज पार्ट ऑफ द सेम प्लॅन ऑफ स्कूट लूट अँड स्कूट सरकाराची जी टॅक्नीक आहा ताणी आनी एक हो प्रयास दिसता प्रयास. लोक आता मागे डबल ट्रॅक येण्याचा विषय people are saying that the minister who joined BJP by quitting Congress, they have not got anything in return. Is what they are saying. They have got this in return, the double tracking. What do you have to say? People are saying that they should quit. I will tell you very simply. If we were in the government, we would have allowed nothing of this, because everything what we did was part of a common minimum program. We were not allowing any increase in handling of coal. I had very clearly said that coal should be handled in a closed way, not open handling of coal. So these 10 people have actually been bought by the BJP. They have not gone there. They have been bought. त्यांना विकते घेतल्या. नुसते कसे घेतात तू बाजारात वचून कित्याक विकते घेतल्या? Why did they go? They are telling the people that we have gone for development. Now BJP is saying this is development. So they went for this only. And if they have not gone for this, they should resign tomorrow. नाजाल्यार आनी कितें उरता? क्लियर कट आज बीजेपीचो स्टेटमेंट आहा की दिस इज अ डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. हो जर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आनी तुमी जर डेव्हलपमेंटा खातीर जॉइन जाल्ले बीजेपी आनी तुमकां जर दिसता हो डेव्हलपमेंट न्ही म्हणून भायर सरा म्हणटा आनी कितें उरलां? तांकां ते गेल्ले आनी तांकां हाडिल्ले अशें तांकां विकते घेतिल्ले तांकां बेजिकली अशें हें होलसेल घेतलें म्हणटा. गोंयच्या इतिहासान येते म्हणल्यार होलसेल इन्फेक्शन जावंक ना मरे हें पयलेंच. सो हातूंत आनी कितें उलयल्यात ते तांकां कांयच आनी डिफेन्स ना तातूंत. तांणी क्लियर कट सांगूंक जाय की बरें 14 नोव्हेंबर मेरेन सीएम करपाचो हल्लो केली दिता म्हणून सांगता ते कितें जालें? आज 24 जाले मरे 10 दीस जावन गेले. सगळ्या लोकांक कानान घालीत आहा ते. हांव मागता चड करून जर्नलिस्टां कडेन मिडिया फ्रेटर्निटी की तुमी मातशे चतूर रावा. तुमी उगीच कितें आयकलें म्हणटा तें मोगान म्हणनाका. काल एकल्यान म्हणलां की तें डॅरिंग म्हणून प्रमोद सावंत कसलें डॅरिंग? थंय केलां फिक्सिंग. कोर्टान कितें जातलें तें पळोवया पडटलें. नोटीस धाडपाक इजी जाता. नोटीस कोणूय धाडटा. हाडले पयशे तो दाखोवंक सोदता की आपूण बाबा पोल्युशन जाता ह्या ते पयशे करता म्हणून. लोकांक पयशे 150 कोटी नाका तुका. इफ यू आस्क द पीपल विल से 300 कोटी फाल्यां जिंकाक दिता जाल्यार वचूं नाका म्हणून. पूण आमकां पोल्युशनच नाका म्हणून. गोंयची जर मेन स्टेट टुरिझम इकॉनॉमी जर आसा तुमी हें करा मरे टर्मिनल क्रूज टर्मिनल करा मरे.